आजच्या या सखोल चर्चेमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो एकाच वेळी अत्यंत नाजूक आहे आणि तरीही रोजच्या जगण्याशी खूप खूप खोलवर जोडलेला आहे. हो, नक्कीच. आजच्या आपल्या या विश्लेषणाचा विषय आहे गौतम बुद्धांची सिंगल पेरेंटिंगसाठी असलेली शिकवण. आता आपण जेव्हा सिंगल पेरेंट असा शब्द उच्चारतो तेव्हा नेमके काय चित्र उभं राहते? म्हणजे एकाच वेळी आई आणि वडील अशा दोन्ही भूमिका निभावणारी व्यक्ती. अगदी बरोबर. एका हाती दोन्ही भूमिका निभावणारी व्यक्ती. आपल्या समाजात सिंगल पेरेंट असणे म्हणजे सतत एका अदृश्य परीक्षेतून जाण्यासारखे असते. तो रोजचा प्रचंड मानसिक ताण, शारीरिक थकवा आणि अनेकदा रात्रीच्या वेळी जाणवणारा तो एकटेपणा. आणि समाजाचे टोचणारे प्रश्न असतातच. हो, ते तर वेगळेच. तर या सगळ्या धकाधकीच्या जीवनात मानसिक शांतता कशी मिळवायची हा एक अत्यंत कळीचा प्रश्न असतो. आणि इथेच आजचे आपले मिशन सुरू होते. हां, बरोबर. आज आपण ज्या गौतम बुद्धांना केवळ संन्याशांचे किंवा ध्यान करणाऱ्यांचे मार्गदर्शक मानतो, त्यांच्या शिकवणीत सामान्य माणसांच्या आणि विशेषतः सिंगल पॅरेंट्सच्या दैनंदिन संघर्षावर किती व्यावहारिक उपाय लपलेले आहेत याचा एक सखोल वेध घेणार आहोत. आणि हा विषय खरोखरच खूप वेगळा आणि गरजेचा आहे. कारण सामान्यतः जेव्हा आपण बुद्धांच्या तत्वज्ञानाबद्दल ऐकतो तेव्हा आपल्याला असे वाटते की हे सर्व काही जंगलात जाऊन डोळे मिटून बसण्याबद्दल आहे. हो ना, अगदी तसंच वाटतं सुरुवातीला. पण प्रत्यक्ष स्रोतांचा आणि साहित्याचा अभ्यास केल्यावर एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते की त्यांचे तत्वज्ञान हे रोजच्या जगण्यातील गुंतागुंता सोडवण्यासाठी अत्यंत कृतिशील असे शास्त्र आहे. म्हणजे फक्त तात्विक चर्चा नाहीये ही. अजिबात नाही. हे केवळ तत्वज्ञान नसून आजच्या काळात एका सिंगल पॅरेंटला जे रोजचे छोटे मोठे युद्ध लढावे लागते, मग ते मुलांच्या शाळेच्या फीवरून असो किंवा वेळेच्या अभावावरून असो, त्यासाठी दिलेली ती एक मजबूत मानसिक ढाल आहे. आपण आज जी तत्वे उलगडणार आहोत ती एका अर्थाने व्यावहारिक मानसशास्त्राचा पाया आहे असं म्हणायला हरकत नाही. आणि म्हणूनच आपण थेट पहिल्या आणि सर्वात जास्त भेडसावणाऱ्या समस्येवर येऊया. सिंगल पॅरेंट्सच्या बाबतीत एक भावना अत्यंत तीव्र असते, ती म्हणजे गिल्ट. अपराधीपणाची भावना. हो, गिल्ट किंवा अपराधीपणाची भावना. मी माझ्या मुलाला पुरेसा वेळ देऊ शकत नाहीये किंवा माझ्यामुळे या मुलाला एक पूर्ण कुटुंब मिळालं नाही, हा विचार अनेक पालकांना आतून कुरतडत असतो. चला हे जरा उलगडून पाहूया. नक्कीच. या गिल्टमधून मार्ग काढण्यासाठी ते स्वतःला पूर्णपणे झिजवून टाकतात. आपण अनेकदा पाहतो की लोक विमानातील ऑक्सिजन मास्कचं उदाहरण देतात. विमानात स्पष्ट सूचना असते की इतरांना मदत करण्यापूर्वी स्वतःचा मास्क आधी लावा. बरोबर. पण प्रत्यक्ष आयुष्यात, विशेषतः आपल्याकडे जिथे त्यागाचे एवढे उदात्तीकरण केले जाते, तिथे स्वतःचा विचार करणे म्हणजे स्वार्थीपणा मानला जातो. या अपराधीपणाच्या भावनेवर बुद्धांचे तत्वज्ञान नेमकं काय प्रकाश टाकते? यावर बुद्धांचं एक अत्यंत सखोल सूत्र आहे. ते म्हणजे मैत्री, किंवा ज्याला आपण मेट्टा म्हणतो. सोप्या भाषेत सांगायचे तर स्वतःवर प्रेम करणे, सेल्फ कंपॅशन. मैत्री म्हणजे स्वतःशी मैत्री. अगदी तेच. आपण जो विमानातील ऑक्सिजन मास्कचा संदर्भ दिलात तो इथे अगदी अचूक लागू पडतो. बुद्ध अत्यंत स्पष्टपणे सांगतात की आपण संपूर्ण जगावर किंवा आपल्या मुलावर कितीही जीवापाड प्रेम करत असलो तरी जोपर्यंत त्या प्रेमाच्या वर्तुळात आपण स्वतःला सामावून घेत नाही तोपर्यंत ते प्रेम अपूर्णच राहते. म्हणजे आपण स्वतःला वगळून दुसऱ्यांवर पूर्ण प्रेम करूच शकत नाही. हो. सिंगल पेरेंट्स अनेकदा मुलांच्या प्रेमापोटी स्वतःच्या अस्तित्वाकडे पूर्णपणे दुर्लक्ष करतात. पण मानसशास्त्राच्या दृष्टिकोनातून विचार केला तर एका रिकाम्या पेल्यातून पाणी ओतता येत नाही. हे खूप महत्वाचं आहे. रिकाम्या पेल्यातून पाणी ओतता येत नाही. जर एखाद्या पालकाचा स्वतःचा ऊर्जेचा आणि आनंदाचा पेला रिकामा असेल, तो आतून पूर्णपणे थकला असेल, तर तो आपल्या मुलाला भावनिक आधार कसा देणार? स्वतःची काळजी घेणे हा स्वार्थीपणा नसून ती मुलाच्या सुरक्षिततेसाठीची एक अत्यंत महत्वाची गरज आहे. हे ऐकायला आणि तात्विकदृष्ट्या पटायला खूप सोपे वाटते. पण प्रामाणिकपणे सांगायचं तर जेव्हा एखाद्या पालकावर पूर्ण घराची जबाबदारी असते, सिंकमध्ये भांडी पडलेली असतात, मुलाचा अभ्यास घ्यायचा असतो आणि ऑफिसचं कामही बाकी असते, तेव्हा स्वतःवर प्रेम करा हे वाक्य खूपच वरवरचे किंवा लक्झरी असल्यासारखे वाटू शकते. हो, मी समजू शकतो. अशा वेळी हा गिल्ट कसा बाजूला ठेवायचा? हा खूपच वास्तववादी प्रश्न आहे. इथे मैत्रीचा अर्थ स्पामध्ये जाणे किंवा महागड्या सुट्ट्यांवर जाणे असा होत नाही. इथे स्वतःवर प्रेम करणे म्हणजे स्वतःला माफ करायला शिकणे. स्वतःला माफ करणे? हो.
जेव्हा घरात खूप पसारा असतो आणि कामाचा ताण असतो तेव्हा मी एक चांगला पालक नाही हा जो स्वतःवरचा हल्ला असतो तो थांबवणे म्हणजे मैत्री. आलं लक्षात. आपण जसे आपल्या एखाद्या जवळच्या मित्राला कठीण काळात समजून घेतो, त्याला आधार देतो, तसाच आधार स्वतःला देणे. आज मी खूप थकलोय, त्यामुळे आज घरातूनच एखादा साधा पदार्थ मागवला तर आकाश कोसळणार नाही असा विचार करून स्वतःला अपराधी वाटून न देणे, हा मैत्री या तत्वाचा खरा अर्थ आहे. म्हणजे स्वतःला सतत कमी लेखण्याची सवय मोडणे हाच खऱ्या अर्थाने ऑक्सिजन मास्क लावण्याचा प्रकार आहे. अगदी बरोबर. जेव्हा एखादा पालक आतून शांत आणि स्वतःविषयी सकारात्मक असतो तेव्हाच तो मुलाला एक आनंदी वातावरण देऊ शकतो. हे खूपच स्पष्ट करणारे आहे. आता इथून पुढचा भाग खरोखरच खूप रंजक आहे, कारण आपण एका अशा समस्येकडे वळूया जिने अनेकांची झोप उडवली आहे. भविष्याची चिंता. घेल, मी नसताना त्याचे कोण करेल, हे प्रश्न सातत्याने डोक्यात फिरत असतात. इथे मला थोडे डेव्हिल्स ॲडव्होकेट म्हणून विचारायचे आहे. विचारा. आपण अनेकदा ऐकतो की वर्तमान काळात जगा, पण एक सिंगल पेरेंट म्हणून उद्याच्या पैशांची तजवीज तर करायलाच हवी ना? मग भविष्याची चिंता पूर्णपणे कशी सोडून देता येईल? हा एक अत्यंत महत्त्वाचा फरक आहे जो आपण समजून घेतला पाहिजे. भविष्यासाठी नियोजन करणे म्हणजे प्लॅनिंग आणि भविष्याच्या चिंतेत अडकून पडणे म्हणजे वरिंग, या दोन पूर्णपणे वेगळ्या गोष्टी आहेत. नियोजन आणि चिंता यातला फरक? हो, इथे बुद्धांचे दुसरे सूत्र अत्यंत महत्त्वाचे ठरते, सती किंवा स्मृती, ज्याला आपण आजच्या आधुनिक मानसशास्त्रात माइंडफुलनेस म्हणतो. सती आपल्याला भविष्याचे नियोजन करू नको असे सांगत नाही. मग ती काय सांगते? त्या अर्थाने फक्त आणि फक्त हाच क्षण आहे. 10 वर्षानंतरच्या कॉलेज फीचं नियोजन आज करणे शहाणपणाचे आहे, पण त्याची चिंता करत आजचा दिवस वाया घालवणे हे दुःखाचे कारण बनते. हे खरंय. आणि मला असे वाटते की जेव्हा आपण मुलांसोबत असतो तेव्हा ही सती किंवा माइंडफुलनेस सर्वात जास्त कामी येतो. अनेकदा असे होते की पालक मुलांसोबत खेळत असतात, पण त्यांच्या डोक्यात ऑफिसच्या मीटिंगचा किंवा उद्याच्या बिलांचा विचार सुरू असतो. आणि ते मुलांना जाणवतं. हो, मुलाला ते बरोबर जाणवते की आपले आई किंवा वडील शारीरिकदृष्ट्या इथे आहेत, पण मानसिकदृष्ट्या कुठेतरी दुसरीकडे आहेत. अगदी बरोबर. आणि म्हणूनच सती ही संकल्पना सिंगल पेरेंटिंगमध्ये जादुई ठरते. तुम्ही मुलाला दिवसाचे 4 तास देता की फक्त 1 तास, यापेक्षा तो 1 तास तुम्ही किती उपस्थित राहून देता हे मुलाच्या भावनिक विकासासाठी जास्त महत्त्वाचे असते. दर्जेदार वेळ, क्वालिटी टाइम ज्याला म्हणतात. हो, जेव्हा तुम्ही मुलासोबत स्वयंपाक करत आहात तेव्हा तो फक्त स्वयंपाक नसून तो एक एकत्र घालवलेला दर्जेदार वेळ असू शकतो. वर्तमानातील या छोट्या क्षणांवर लक्ष केंद्रित केल्याने मुलाच्या मनात भावनिक सुरक्षेचा एक खूप मोठा आणि भक्कम पाया तयार होतो. भविष्याची भीती मुलाच्या आजच्या सुरक्षितेवर हावी होऊ न देणे हेच सतीचं मुख्य उद्दिष्ट आहे. वर्तमान काळात राहणे आणि प्रत्येक क्षणाचा आनंद घेणे हे निश्चितच आदर्श आहे. पण जेव्हा तो वर्तमान काळच अत्यंत तणावाचा आणि डोकेदुखीचा असतो तेव्हा काय करायचे? म्हणजे नक्की कोणत्या परिस्थितीबद्दल बोलत आहात? समजा एक सिंगल पॅरेंट आपल्या मुलाला घेऊन एका दुकानात गेला आहे. तिथे मूल एखाद्या गोष्टीसाठी जमिनीवर लोळून प्रचंड हट्ट करत आहे. आजूबाजूचे लोक जजमेंटल नजरेने पाहत आहेत. हो, ही खूप सामान्य परिस्थिती आहे. किंवा एखाद्या कौटुंबिक समारंभात नातेवाईक विनाकारण सल्ले देत आहेत की तुझ्या मुलाला शिस्त नाहीये. अशावेळी केवळ वर्तमान काळात राहून उपयोग होत नाही. साहजिकच त्या पालकाची चिडचिड होते आणि अनेकदा तो राग मुलावरच निघतो, ज्याचा नंतर पुन्हा पश्चाताप होतो. या अशा स्फोटक परिस्थितीला कसे हाताळायचे? इथे सर्वात लक्षवेधी गोष्ट म्हणजे बुद्धांचे एक अत्यंत प्रभावी आणि व्यावहारिक तत्व इथे कामी येते. उपेक्षा, म्हणजेच समत्व किंवा समत्व भाव. उपेक्षा. हो, इक्वानिटी. उपेक्षा म्हणजे जीवनात कितीही मोठं वादळ आले तरी स्वतःच्या मनात एक शांत केंद्र, एक काम सेंटर शोधणे आणि ते टिकवून ठेवणे. हे कसं शक्य आहे? वादळात शांत कसे राहायचं? जीवनात चढ उतार येणारच आहेत, नातेवाईक टोचून बोलणारच आहेत आणि लहान मुलं हट्ट करणारच आहेत. ही बाह्य परिस्थिती आपण बदलू शकत नाही, पण त्या प्रत्येक गोष्टीला आपण रागाने किंवा दुःखाने प्रतिक्रिया दिलीच पाहिजे अशी सक्ती नाहीये. उपेक्षा आपल्याला शिकवते की रिॲक्ट म्हणजे प्रतिक्रिया देणे आणि रिस्पॉन्ड म्हणजे प्रतिसाद देणे यातील दरी ओळखा. या रिॲक्ट आणि रिस्पॉन्डबद्दल बोलताना मला इथे एक मेंदूशास्त्राचा म्हणजे न्यूरोसायन्सचा संदर्भ जोडायला नक्की आवडेल. अरे वा, सांगा ना. जेव्हा आपल्यासमोर अशी एखादी तणावपूर्ण परिस्थिती येते, जसे की मूल जोरात रडणे,
तेव्हा आपल्या मेंदूचा अमिगदाला नावाचा भाग लगेच सक्रिय होतो. बरोबर. हा भाग धोक्याची घंटा वाजवतो आणि आपल्याला फाईट ऑर फ्लाईट मोडमध्ये ढकलतो. तिथे आपण लगेच ओरडून रिॲक्ट करतो. पण जेव्हा आपण फक्त एक क्षण थांबतो, एक दीर्घ श्वास घेतो, तेव्हा तो श्वास आपल्या मेंदूच्या प्रीफ्रंटल कॉर्टेक्सच्या तार्किक भागाला सक्रिय करतो. क्या बात आहे. आणि मग आपण विचार करून शांतपणे रिस्पॉन्ड करू शकतो. म्हणजे बुद्धांनी हजारो वर्षांपूर्वी जे उपेक्षाचं तत्व सांगितलं ते आजचा आधुनिक विज्ञानही मान्य करत आहे. हा अत्यंत अचूक आणि सुंदर संदर्भ आहे. तो जो एक दीर्घ श्वास घेण्याचा क्षण आहे तोच उपेक्षाचा सराव आहे. जेव्हा मूल हट्ट करते किंवा कोणी टोचून बोलते तेव्हा तो आपला वैयक्तिक अपमान आहे असे न मानता एका त्रयस्थ व्यक्तीच्या नजरेतून त्या परिस्थितीकडे पाहणे. म्हणजे स्वतःला त्या प्रसंगातून थोडं वेगळं काढायचं. हो. हे मूल का रडत आहे, कदाचित ते थकले असेल, असा शांतपणे विचार करून जेव्हा एखादा पालक परिस्थिती हाताळतो तेव्हा त्याचे परिणाम थक्क करणारे असतात. मुलावरही याचा चांगला परिणाम होत असेल. नक्कीच. याचा सर्वात मोठा फायदा मुलाला होतो. मुलाला हे असुरक्षित वाटत नाही की माझे आई किंवा वडील माझ्या वागण्याने कोलमडून पडतील. त्याऐवजी त्यांना जाणवते की परिस्थिती कितीही कठीण असली तरी माझे पालक खंबीर आणि शांत आहेत. हा विश्वास मुलाच्या मानसिक वाढीसाठी संजीवनीसारखा काम करतो. प्रतिक्रिया देण्याऐवजी प्रतिसाद देणे हे ऐकायला सोपे असले तरी हा एक मोठा प्रवास आहे. आता यावरून एका अत्यंत महत्त्वाच्या मुद्द्याकडे वळणे साहजिकच ठरते. कोणता मुद्दा? आजकाल सोशल मीडियाच्या युगात प्रत्येक गोष्टीचे एक आयडियल किंवा परिपूर्ण चित्र उभे केले जाते. प्रत्येक सिंगल पॅरेंटला कुठेतरी असे वाटत असते की समाजाने आणि स्वतःने लादलेल्या अपेक्षेतून आपल्याला एक सुपर मॉम किंवा सुपर डॅड बनलेच पाहिजे. हो, हा दबाव खूप भयंकर असतो. मुलाचा अभ्यास, त्याचे कपडे, त्याचा आहार, त्याचे करिअर सगळं काही 100% परफेक्ट करण्याची जबाबदारी त्यांचीच आहे असे प्रचंड दडपण ते घेतात. जेव्हा एखादी गोष्ट चुकते तेव्हा त्यांना वाटते की त्यांचे संपूर्ण नियंत्रण सुटले आहे. तर या सगळ्याचा नेमका अर्थ काय होतो? या नियंत्रणाच्या भ्रमातून बाहेर कसे पडायचे? जर आपण हे एका व्यापक दृष्टिकोनातून पाहिले तर इथे आपल्याला बुद्धांच्या तत्वज्ञानातील एका अत्यंत प्रगल्भ अशा संकल्पनेचा अनात्म आणि कर्म या तत्वाचा संदर्भ घ्यावा लागेल. अनात्म म्हणजे नॉन सेल्फ? हो. जेव्हा आपण सुपर मॉम किंवा सुपर डॅड बनण्याचा अट्टहास करतो तेव्हा आपण एक खोटा अहंकार किंवा एक खोटी ओळख निर्माण करत असतो. अनात्मा आपल्याला हीच खोटी ओळख किंवा हे सुपर असण्याचे ओझे फेकून द्यायला शिकवते. म्हणजे आपण सर्व काही नियंत्रित करू शकत नाही हे मान्य करणे. अगदीच. आपण परिस्थितीचे किंवा अगदी आपल्या मुलाच्या संपूर्ण आयुष्याचे नियंत्रक नाही आहोत हे मान्य करणे खूप कठीण पण तितकंच गरजेचं असते. बुद्ध शिकवतात की प्रत्येक जीवाचे स्वतःचे असे कर्म असते, त्याचा स्वतःचा एक स्वतंत्र मार्ग आणि स्वभाव असतो. आपण फक्त मार्गदर्शक असू शकतो, मालक नाही. हे स्पष्ट करताना अनेकदा एक रूपक वापरलं जाते जे मला खूप आवडते आणि ते या संदर्भात अगदी चपखल बसते. ते म्हणजे शिल्पकार विरुद्ध माळी. हो, हे खूप सुंदर रूपक आहे. आपण अनेकदा पालकांना शिल्पकार समजतो. एक शिल्पकार काय करतो? तो एका निर्जीव दगडाला हातोडीने आणि छिन्नीने ठोकून स्वतःच्या मनासारखा आकार देतो. पण मुले म्हणजे निर्जीव दगड नाहीत. बरोबर. आणि शिक्षणाचे खत पाणी देऊ शकतात. पण ते झाड कसे वाढेल, त्याची उंची किती असेल, त्याला कोणत्या रंगाची फुले येतील, हे बऱ्याच अंशी त्या रोपाच्या स्वतःच्या स्वभावावर आणि त्याच्या मार्गावर अवलंबून असते. हे रूपक खरोखरच डोळे उघडणारे आहे. कारण जेव्हा एखादा पालक स्वतःला शिल्पकार न मानता एक माळी समजतो तेव्हा तो स्वतःकडून आणि मुलाकडून असलेली परफेक्शनची अवास्तव अपेक्षा सोडून देतो. तो हे स्वीकारतो की चुका होणे हे अत्यंत नैसर्गिक आहे. हो, चुका तर होणारच. पालक म्हणून आपल्याकडूनही चुका होतील आणि मुलाकडूनही होतील, पण त्यामुळे कोणीही वाईट ठरत नाही. सुपर मॉम किंवा सुपर डॅड ही संकल्पनाच मुळात एक भ्रम आहे जो फक्त ताण वाढवतो. अनात्म आणि कर्माचे तत्व आचरणात आणणे म्हणजे हे मान्य करणे की मी जसा आहे तसा माझ्या मुलासाठी पुरेसा आहे. यू आर इनफ. यू आर इनफ हे स्वीकारणे खूप महत्वाचे आहे. हो, हा स्वीकार मनावरचे प्रचंड मोठे ओझे कमी करतो. मी जसा आहे तसा पुरेसा आहे हे वाक्य अनेक सिंगल पॅरेंट्ससाठी एका मोठ्या दिलासासारखं असू शकतं. पण जेव्हा आपण या सगळ्या सकारात्मक आणि शांत गोष्टींचा विचार करतो तेव्हा आणखी एक अत्यंत कठोर वास्तवाचा प्रश्न उभा राहतो. कोणता?
प्रत्येक सिंगल पॅरेंटच्या आयुष्यात असा एक काळ येतो, असे काही दिवस येतात जे अत्यंत अंधारलेले असतात. मुलाचे अचानक उद्भवलेलं गंभीर आजारपण असेल, हातात पैसे नसलेला एखादा महिना असेल, किंवा रोजच्या धकाधकीमुळे आलेला असा प्रचंड थकवा असेल की सकाळी अंथरुणातून उठावेसेही वाटत नाही. हो, हे दिवस खूपच कठीण असतात. अशा वेळी असे वाटायला लागते की हा संघर्ष कधीच संपणार नाहीये. मी एका चक्रव्यूहात कायमचा अडकलो आहे. या नैराश्यातून बाहेर पडण्यासाठी कोणताही मार्ग उरलेला दिसत नाही. अशा अत्यंत निराश करणाऱ्या आणि आतून मोडून काढणाऱ्या काळासाठी बुद्धांनी एक अत्यंत साधे पण ब्रह्मास्त्रासारखं काम करणारं सूत्र दिले आहे. अनिच्छ किंवा अनित्यता. अनित्यता म्हणजे इम्पर्मनन्स. हो, याचा अर्थ असा की या जगात सर्व काही बदलणारे आहे. कोणतीही परिस्थिती, ती कितीही चांगली असो वा कितीही वाईट, ती कायमस्वरूपी राहत नाही. ना सुख कायम टिकते, ना दुःख. पण जेव्हा एखादी व्यक्ती खरोखरच वेदनेतून जात असते तेव्हा सगळं काही बदलणार आहे हे तात्विक वाक्य त्याला धीर कसं देऊ शकतं? धीर असा मिळतो की जेव्हा तुम्ही खरोखरच खूप कठीण प्रसंगातून जात असता तेव्हा स्वतःला फक्त एका वाक्याची वारंवार जाणीव करून द्यायची असते, हे सुद्धा निघून जाईल. दिस टू शाल पास. हे सुद्धा निघून जाईल. हो, मुलाचे ते सतत रडणे आणि न झोपणारे दिवस, पैशांची ती भयंकर चणचण, तो स्वतःला संपवून टाकणारा शारीरिक थकवा, हे काहीही कायम राहणार नाहीये. एका अत्यंत अंधाऱ्या आणि वादळी रात्रीनंतर जशी पहाट होतेच तसा हा कठीण काळही निघून जाईल. हा विचार नक्कीच जगण्याची उमेद देतो. हा अनित्यतेचा विचार माणसाला त्या कठीण काळातून तरुण जाण्यासाठी एक मोठी मानसिक ताकद देतो. तो त्याला कोसळण्यापासून वाचवतो. आणि लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे या तत्वाची दुसरी बाजूही तितकीच महत्वाची आहे. दुसरी बाजू म्हणजे सुखाच्या क्षणांबद्दल. अगदी बरोबर. जेव्हा आयुष्यात खूप आनंदाचे, समाधानाचे क्षण येतात, मुलाने मिळवलेले एखादे छोटे यश असेल किंवा एकत्र घालवलेला एखादा सुंदर सुट्टीचा दिवस असेल, तेव्हा ते क्षण पूर्णपणे जगा, कारण अनित्यतेचा नियम तिथेही लागू होतो. ते सुखाचे क्षणही कायम तसेच राहणार नाहीत. हो, मुले मोठी होतील आणि त्यांचं स्वतःचं आयुष्य सुरू होईल. हो ना. त्यामुळे अनित्यतेचा हा स्वीकार कठीण काळात अत्यंत आवश्यक असा धीर देतो आणि चांगल्या काळात माणसाला कृतज्ञ राहायला आणि जमिनीवर राहायला शिकवतो. यावरून एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न निर्माण होतो की आपण वर्तमानातील क्षणांची किती कदर करतो. कठीण काळात आशा सोडायची नाही आणि चांगल्या काळात कृतज्ञ राहायचे, हे खरोखरच जगण्याचं एक परिपूर्ण सूत्र आहे. आणि म्हणूनच आपण आता ह्या अत्यंत प्रगल्भ आणि सखोल चर्चेच्या समारोपाकडे वळताना या सगळ्या प्रवासावर एकदा नजर टाकूया. नक्कीच. आजच्या या विश्लेषणातून एक गोष्ट स्पष्ट होते की सिंगल पॅरेंटिंग ही काही जिंकण्याची शर्यत नाहीये, तर हा एक मोठा आणि खडतर प्रवास आहे. आणि या प्रवासात जेव्हा एखाद्या पालकाला प्रचंड थकवा येतो तेव्हा बुद्धांची ही तत्त्व विसावा घेण्यासाठी एखाद्या झाडाच्या घनदाट सावलीसारखी मदत करू शकतात. अगदी समर्पक उपमा आहे ही. स्वतःला सामावून घेत स्वतःवर प्रेम करणे, मैत्री, भविष्याची चिंता न करता वर्तमानात पूर्णपणे उपस्थित राहणे, सती, प्रतिक्रिया देण्याऐवजी शांतपणे परिस्थितीला सामोरे जाणे, उपेक्षा, परिपूर्णतेचा खोटा अट्टहास सोडून देणे, अनात्म, आणि वेळ कायम बदलत असते हे स्वीकारून पुढे चालत राहणे, अनिच्छ. बरोबर. यातून मिळणारा सर्वात मोठा आश्वासक संदेश हा आहे की कोणत्याही सिंगल पॅरेंटने स्वतःला एकटे समजू नये. त्यांचं हे काम अत्यंत महान आहे. आणि येथे सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे केवळ ही तत्वे ऐकून माहितीचे ओझे वाढवणे हा आपला उद्देश नाही, तर या सूत्रांचा वापर करून त्या माहितीचे ज्ञानात आणि त्या ज्ञानाचे आपल्या दैनंदिन जीवनातील कृतीत कसे रूपांतर करता येईल हे समजणे महत्त्वाचे आहे. कृतीत आणणे जास्त महत्त्वाचे आहे. हो. जेव्हा एखादा पालक ही तत्व खऱ्या अर्थाने जगू लागतो तेव्हा त्याचा स्वतःचा ताणतणाव तर कमी होतोच, पण घराचे संपूर्ण भावनिक वातावरणही आमूलाग्र बदलते. नक्कीच. आणि या चर्चेच्या अगदी शेवटी जाता जाता मला सर्व श्रोत्यांना विचार करण्यासाठी एक अत्यंत प्रगल्भ आणि नवीन मुद्दा द्यायचा आहे. कोणता मुद्दा? आज आपण हे जे काही बुद्धांचे तत्वज्ञान पाहिले, सती, उपेक्षा, मैत्री, हे सगळं प्रामुख्याने एका पालकाने स्वतःला सावरण्यासाठी आणि मानसिक शांतता मिळवण्यासाठी कसे वापरावे याबद्दल होते. पण याचा थोडा व्यापक विचार करून पहा. म्हणजे पुढच्या पिढीच्या दृष्टिकोनातून. हो, अगदी तेच. जर एखाद्या सिंगल पॅरेंटने स्वतःच्या आचरणात या बौद्ध तत्वांचा जाणीवपूर्वक समावेश केला
तो शांत राहू लागला, तो वर्तमानात जगू लागला आणि संकटांना न डगमगता सामोरे जाऊ लागला, तर घरात वाढणारं ते लहान मुलंही त्याला रोज पाहत असते. मुलांचं निरीक्षण खूप तीक्ष्ण असतं. हो, मुले पालकांचे अनुकरण करतात. मग ते मुलंही नकळतपणे आपल्या पालकाकडून भावनिक बुद्धिमत्ता, संयम आणि कठीण परिस्थितीला शांतपणे हाताळण्याचे बाळकडू घेतच मोठे होईल ना? हा, खरोखरच एका वेगळ्याच उंचीवर नेणारा विचार आहे. होय. आणि याचा अर्थ असा होतो की एका पालकाने स्वतःला सावरण्याची आणि स्वतःमध्ये बदल घडवण्याची ही प्रक्रिया केवळ एका घरापुरती किंवा एका पिढीपुरती मर्यादित राहत नाही, तर येणाऱ्या संपूर्ण नवीन पिढीला मानसिकदृष्ट्या अधिक सक्षम, प्रगल्भ आणि शांत बनवणारी ही एक मूक क्रांती ठरू शकते, एक सायलेंट रेव्होल्यूशन. मूक क्रांती हे शब्द खूप ताकदवान आहेत. एका सिंगल पेरेंटने स्वतःच्या शांततेसाठी उचललेले हे पाऊल उद्याच्या एका अत्यंत सुदृढ आणि संयमी समाजाचा पाया रचू शकते. ह्याच अत्यंत सकारात्मक, आश्वासक आणि विचारप्रवर्तक मुद्द्यावर आपण आजची ही सखोल चर्चा इथेच थांबूया. माहिती आणि ज्ञानाच्या अशाच एका नवीन प्रवासात आपण पुन्हा भेटूया. तोपर्यंत वर्तमान काळातील प्रत्येक छोट्या क्षणाचा मनापासून आनंद घ्या.